भजन ऐकायला पण खूप आवडतं. ते जे सांगतात ते दरवेळेस म्हणजे मला खूप ते सगळं समजतं आणि ते ते मला वाटतं की ते जे सांगतात, ते जे बोलतात त्याच्यावरती आपण इम्प्लिमेंट करायला हवं आणि ते जे प्रत्येक शब्द आणि श्लोक रिलेट करून सांगतात. त्याच्यामुळे मला बरेचदा अभ्यासाच्या ह्याच्यात सुद्धा श्लोकांचे अर्थ लवकर समजू लागले होते आणि लहानपणापासून मला म्हणजे जे जे अभंग वगैरे म्हणतात त्याच्यामुळे अभंगांचे सुद्धा अर्थ आम्हाला जे मराठीच्या विषयात वगैरे होते ते सुद्धा लवकर समजले आणि म्हणजे असं मला वाटतं की असं नाही आहे की नुसतंच ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं पण मग अभ्यास जे लोकांना असं वाटतं की अभ्यासामध्ये त्याचा काय उपयोग होतो, तर अभ्यासामध्ये सुद्धा खूप उपयोग होतो असं मला वाटतं आणि आणि ह्या सगळ्या यूट्यूब चॅनलच्या मध्ये मला बोलायला भेटलं त्यामुळे धन्यवाद आणि धन्यवाद. मला वाटतं ताई तू पहिल्यांदा चॅनलवर बोललीस नाही का? आणि खरंच एक आबळा म्हणजे एक मुलगी सुद्धा चॅनलवर बोलू शकते आणि बाबाच्या समोर बोलणं इतकं काही सोपं नाही सर. खूप मोठं धाडस आहे. तू काय शिकती म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील काय होण्याची इच्छा आहे आणि शिकून तुला नंतर शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर काय होण्याची इच्छा आमच्या दर्शकाला सांग थोडं. मी आता सध्या माझी 12वीची एक्झाम झाली आहे बोर्डाची आणि मला म्हणजे रिसर्च फील्डमध्ये जायचं आहे. कारण म्हणजे मला असं वाटतं की जे आपण आत्तापर्यंत नाही बघू शकलो ते मला लोकांना दाखवायचं आहे आणि खास करून मला असं वाटतं की लोकांना जे वाटतं की आदिदैविक आणि अधिभौतिक हे 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्याला मला कनेक्ट करून दाखवायचं हेच माझं म्हणजे पुढे जाऊन करायचं आहे. धन्यवाद. वा वा, धन्यवाद ताई. बघा किती उंच विचार आहेत. मला वाटलं डॉक्टर, इंजिनियर, वकील काहीतरी एक असं बनवू शकाल अशी इच्छा असेल, पण आध्यात्मिक आणि आदिभौतिक बघा ती खूप उच्च कोटीचे शब्द वापरले आपण. ते आता त्यांच्या वडिलाकडे जाणार आहोत कारण धन्य माता पिता आणि शेवट करणार आहोत. धन्य माता पिता तयाचे कोणाचे की कुळी कन्या पुत्र. याच्यासाठी काय लागतं? कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो. बघा कर्तव्य दक्ष माता आहेत आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता सुद्धा असावा लागतो. म्हणून आपण त्यांच्या वडिलांसोबत बोलणार आहोत. दादा तुम्हाला मुलं मुली किती आहेत आणि तुम्ही मुलीची इच्छा पूर्ण करू शकाल का? नमस्कार, मी महेश पन्ना भट्टी, राहणार पैठण. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी माझी इंजिनियर आहे आणि छोटी आता तुम्ही तिथं ऐकले ती 12वीची एक्झाम दिली आहे. इथं म्हणजे आमच्या घरचा वारसा जो आहे की बाबांची सेवा करणं, तो आम्ही वारसा फक्त पुढं चालवायचा प्रयत्न करतो. कारण रोजच्या जीवनामध्ये जे आपण ऐकतो बघतो ते काही मनाला समाधान लाभत नाही. मग जेव्हा इथं आम्ही षष्टीनिमित्त बाबांच्या संपर्कात येतो 3-4 दिवस, तर तो जो आनंद ठेवा आहे तो आम्हाला वर्षभर पुरतो आमच्या जगण्यासाठी. आणि त्यांचे सगळ्यात म्हणजे काय की महत्वाचं प्रेमळ स्वभाव बाबांचा. कधी मी त्यांना कधी कोणाला रागवलेलं बघितलेलं नाहीये. आमच्याकडनं पण त्यांची बऱ्याचदा गैरसोय होत असेल हे आम्हालाही मान्य आहे, पण कधीही असं म्हणणार नाही की तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही. आहे ते गोड मानून घेणं आणि दुसऱ्याला आपलंसं करून घेणं हे बाबांकडनं खरंच सगळ्यांनी जर जीवनामध्ये आचरू शकले हा त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, तर मला वाटत नाही कुठं काही द्वेष भांडणं राहतील जगामध्ये काही. आणि त्यांचं जे महत्वाचं कार्य मी नेहमी ऐकतो की जे समाजामध्ये द्वेष निर्माण होतोय आजकाल, तो ते फार वेगळ्या पद्धतीनं दूर करायचा प्रयत्न करताय. पूर्ण त्यासाठी भारतभर भ्रमण करतायत, समाजातला एकी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. तर आपणही त्यांना ह्या विचाराला सामील व्हावं आणि त्यांचे आशीर्वाद लाभून घ्यावे हीच मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा तुमचं थोर भाग्य आहे. जो अतिथी असतो, अतिथी म्हणजे तीत नाही तारीख नाही आणि अचानक कोणी आपल्या घरी येतो, असा अतिथी जर विमुख गेल्या अतिथी ने सकळ सकृताची संपत्ती. पण अतिथी जर आपल्या घरी संतुष्ट झाला तर जसं माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, पुजवणी देव पाहिजे का पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसादू घेजे अतिथीचा.
अतिथीने जर आपल्याला तोषून म्हणजे मनखुशीनं प्रसाद दिला तर त्या प्रसादाने आपल्या संस्कार संतती संस्कारी जन्मते आणि आपल्या प्रपंचातही भरभराटी होते. असो, आपण थांबूया, कारण आता बाबाला पण आराम करायचा आहे. आणि कसं मी मघवा ओळी सांगितली, तान्ह्याचे नि लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोष प्रेम दुनावटे पर्यंताचे नि. आपण असे बोलत बसलो तर जसं आईच्या स्तनामध्ये किंवा गाईच्या स्तनामध्ये दूध नसेल तरी पण वासराने हुमण्या मारल्यावर त्याला पाना येतोच, तशी बाबाची अवस्था होते. आता रामकृष्ण हरी, आपण थांबूया.